ऐका पुरुषोत्तम देवा, तुमची कहाणी. एक छोटंसं नगर होतं. त्याचं नाव अवंतीपूर होतं. तिथे राहत होते दोन भाऊ. ते प्रेमळ आणि मनमिळावू. दोघेही मनाने श्रीमंत होते, पण धनाने गरीब होते. मोठ्या भावाची बायको रूपवती. ती स्वभावाने कपटी आणि दुष्ट होती. धाकटी भावाची बायको, तिचं नाव मुग्धा. ती मात्र शांत आणि गरीब स्वभावाची होती. दोन्ही भावांचं एकमेकांशिवाय जराही करमत नव्हतं, पण दोन जावांचं जराही पटत नव्हतं. एकदा काय झाले, दोन्ही भाऊ परगावी गेले तेव्हा मात्र थोरलीला फावलं. ती महाराणीसारखी राहू लागली, ऐशाराम करू लागली. धाकटी बिचारी मुग्धा मात्र काम करून दमू लागली. थोरली तिला कामं सांगायची, वसावसा अंगावर यायची. मोठेपणाचा आव आणत धाकटीवर तोंडसुख घ्यायची. धाकटी बिचारी गप्प राहायची, डोळे पुसत काम करायची. एकदा थोरली खूप संतापली. नको नको ते धाकटीला बोलली. धाकटीला घराबाहेर काढलं, सारं घर ताब्यात घेतलं. धाकटी बिचारी गप्प बसली. शेजारणीकडे आसऱ्याला गेली. धर्माची बहीण कामाला आली. धाकटीला ओसरीवर जागा दिली. असेच काही दिवस गेले. मग त्या वर्षी अधिक मास आला. जो तो तयारी करू लागला. अधिक मासी पुरुषोत्तम पूजावा हे ठाऊक होतं धाकटीला. ती गेली थोरलीला विचारायला, पुरुषोत्तम व्रत सांगशील का मला? कोणता देव कसा पूजायचा? पूजा नैवेद्य काय करायचा? या मासी कसं राहायचं? व्रत कोणतं नेमाने करायचं? धाकटीने थोरलीला मान दिला, पण थोरलीच्या आलं कपट मनात. ती म्हणाली, तू आहेस बावळट, तुला कसं बरं जमेल हे व्रत? पण मी सांगते तसं तू कर. हे व्रत तू गुपचूप कर. थोरलीने दुष्टपणा केला. चुकीचं व्रत सांगितलं तिला. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात मलिन राहायचं, गढूळ पाण्याने स्नान करायचं, मळकट वस्त्र अंगावर घालायची, पिंपळाची रोज पूजा करायची, जेवायला घरी ये प्रार्थना करायची. थोरलीचं सांगणं होतं दुष्ट आणि खोटं. धाकटीला वाटलं ते खरं आणि मोठं. पुढे अधिक मास आला. तिने तोच नियम केला. मलिन वस्त्र ल्याली, मलिन नेसली, शिळपाकं खाऊ लागली. तिने निष्ठेने पिंपळ पूजला. घरी ये जेवायला विनवलं त्याला. थोरल्याने जरी खोटं सांगितलं, धाकटीने ते खरं मानलं. करणी जरी होती खोटी, तरी अंतरी भक्ती मोठी. तिचा भाव तिच्यापाशी, मनोमनी ती पूजे देवाशी. हळूहळू महिना सरला. उद्यापनाचा दिवस आला. थोरलीने 108 ब्राह्मण जेवायला बोलवले. धाकटीने पण तसंच केलं. व्रताच्या आनंदात तिला आपल्या गरीब परिस्थितीचं भान राहिलं नाही. रोजच्याप्रमाणे ती पिंपळाजवळ गेली. प्रदक्षिणा घालून तिने प्रार्थना केली. पिंपळ निवासी देवा, तुम्ही माझ्या घरी जेवायला या. उद्या माझं उद्यापन आहे. आशीर्वाद द्यायला या. तिचा भोळा भाव आणि श्रद्धा पाहून पिंपळातून श्री विष्णू प्रगटले. तिला म्हणाले, ठीक आहे, मी येईन जेवायला, पण कोणी विचारलं तर सांग, माझा भाऊ आलाय. धाकटीला आनंद झाला. ती घरी आली. होतं नव्हतं ते गोळा करून तिने स्वयंपाक केला. पक्वान्न म्हणून फक्त एकच लाडू तयार केला. तेवढ्या श्री विष्णू छानसं रूप घेऊन आले. म्हणाले, ताई, चल घाई कर, पान वाढ. 108 ब्राह्मण आता येतील. पानावर बसून वाढा म्हणतील. धाकटीला मग काळजी वाटली. भाऊराया, सांग रे आता काय करू? एवढासा स्वयंपाक मी जेवू कसं घालू? विष्णू म्हणाला, घाबरू नकोस, तू चिंता करू नकोस. आता असं कर, एका केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि तू केलेला एक लाडू आण. विष्णूंनी त्या केळाचे, पानाचे, द्रोणाचे आणि लाडवांचे 108 तुकडे केले. पानं मांडली. ब्राह्मण मंडळी पानावर बसली. एवढीशी पानं भली मोठी झाली आणि सुंदर पक्वान्नांनी भरली. ब्राह्मण जेवून तृप्त झाले. आशीर्वाद देऊन निघून गेले. धाकटीने देवाचे पाय धरले. आशीर्वाद देऊन देवही परत गेले. व्रतसांगतेचा धाकटीला आनंद झाला. थोरलीच्या घरी मात्र चमत्कार घडला. सारे पदार्थ खराब झाले. काही नासले, काही कुजले. एकही ब्राह्मण नाही जेवला. रागाने शाप देऊन गेला. तेव्हा थोरलीला वाईट वाटलं. आपलंच होतं मोठं चुकलं. धाकटी गरीब तिला फसवलं. खोटं नाटक चुकीचं सांगितलं. तरी तिचे ब्राह्मण जेवले. संतुष्ट होऊन परत गेले. थोरली धाकटीच्या घरी आली. धाकटीने तिला पाटावर बसवलं. हळद कुंकू लावलं. वाटीभर दूध दिलं. नमस्कार केला. थोरली मात्र ओशाळली. धाकटीला आपण खोटं सांगितलं. तिने ते खरं मानलं. भक्तिभावाने व्रत केलं. त्याचं फळ तिला मिळालं. थोरलीने धाकट्या जावेचे पाय धरले. क्षमा मागितली आणि आकाशवाणी झाली. जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, जप तप ध्यान पूजा आणि दान करतील, विष्णूचे स्मरण करतील, सत्याने वागतील, पुरुषोत्तम व्रत सहज श्रद्धेने करतील, त्यांना मी प्रसन्न होईल, आशीर्वाद देईल, सुखी करेल. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र राहू लागल्या. आनंदाने, सुखासमाधानाने बहिणीसारखं वागू लागल्या. त्यांना जशी सुखशांती मिळाली, धाकटीला भक्तिभावाने देव प्रसन्न झाले.
तसे आपल्यालाही होवत. पुरुषोत्तमाच्या कृपेने आपलंही घर सुख आनंद अन समाधानाने भरो. नारायणाची कृपा सर्वांना मिळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण अधिक मासी नित्यनेमाने स्मरा तुम्ही. नारायण नारायण नारायण. हरि ओम. ही आहे कहाणी अधिक मासाची. माझे पुढील व्हिडिओ असेच बघण्याकरता प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय.